पुढचा तपशील समोर येतोय तो सैफ अली खानच्या प्रकरणातला। सैफ अली खान याच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला। या हल्ला प्रकरणातला आरोपी आणि त्यात सुद्धा मुख्य संशयित अद्याप पोलिसांच्या ताब्यात येत नव्हता। मात्र पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय असा ताजा तपशील आपल्याकडे आलेला आहे। छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमावर्ती प्रदेशातून सैफच्या हल्लेखोराला पकडल्याचं समजतंय। दीपक कनोजिया असं त्याचं नाव आहे, असा तपशीलही समोर येतोय। महेंद्र जोईल आमचे सहकारी प्रतिनिधी या निमित्तानं जोडलेत। महेंद्र, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आपण पटकन पुढची माहिती द्या। नक्कीच प्रसाद सर, पाहायला गेलं तर मुंबई पोलिसांना आज 46 तास झाले असतील। यामध्ये अद्यापही अपयश आलेलं पाहताना दिसून येत नाहीये, कारण एवढ्या तासांमध्ये पण आरोपीपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत। मात्र यामध्ये प्रकरणात आता महत्वाची घडामोड अशी आहे की एक संशयित आरोपी आहे, त्याला छत्तीसगड एक दुर्ग नावाचं जे डिस्ट्रिक्ट आहे तिथील स्थानिक पोलिसांनी तो एक्सप्रेसही प्रवास करत असताना त्याला ताब्यात घेतलंय। मात्र पोलिसांना त्याबाबत ठोस असे पुरावे नाही आहेत। मात्र पोलीस त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करते। त्याला बहुतेक जे ते तपासासाठी ते वांद्रा पोलीस ठाण्यात घेऊन येण्याची शक्यता आहे। पण पोलीस अजूनही त्या आरोपीपर्यंत पोहोचत नाहीयेत। एवढे सगळे पुरावे असतानाही पोलीस का पोहोचत आहे, हा एक मोठा प्रश्न आहे। जी ठीक आहे, धन्यवाद महेंद्र। आपण तपशिलांनी या निमित्तानं पुढील माहिती पण कळवत रहा।